आम्हाला बोलले म्हणजे आम्हाला बी बोलले आणि आम्हाला हे अजिबात आवडलेलं नाही. आता त्या सुनबाई घरला परत याव्या म्हणून आपण किती प्रयत्न करतोय, त्यांची एवढी चौकशी करतोय. त्याचं त्यांना काय आहे का? दर वेळेला आपण वाईट ते चांगले असं कसं? तुझी माझी चौकशी करत होते म्हणजे मला कळलं नाही. आणि मलाही कळलं नव्हतं काही. एकतर ना त्यांची बोलण्याची पद्धत जाम विचित्र आहे. असं बोलतात जसं काय अंगावरच येतात. काय पद्धत आहे बोलण्याची आणि प्रचंड लाऊड बोलतात. लाऊड नाही रे, रांगडी भाषा आहे त्यांची, तसेच बोलतात ते आणि मनाने खूप चांगले आहेत. अक्ष, मला त्यांचं बोलणं वागणं सगळंच विचित्र वाटतं. पण म्हणजे अरे अचानक आले आणि मला म्हणले उतरा गाडीतनं. काही प्लीज बीज म्हणण्याची पद्धत आहे की नाही? आणि बरं मी उतरल्यानंतर डायरेक्ट बोलायला सुरुवात केली. मला सवय नाही असली. हे बघ मॅड, तुला त्यांचं वागणं बोलणं आवडलं नसेल तर मी सॉरी म्हणते तुला त्यांच्या वतीने. पण तुला माहितीये का, सुरुवातीला मलाही सवय नव्हती. अरे मलाही कळायचं नाही हे चिडलेत की नॉर्मल बोलतायत. हळूहळू मला सवय झाली त्यांच्या भाषेची आणि मग आवडूच लागली त्यांची भाषा. त्यांची भाषा, वागणं बोलणं सगळंच आवडू लागलं. कारण तू प्रेमात आहेस त्यांच्या, ते तर मी आहेच. म्हणून तुला बाकी काही दिसत नाही. बाकी काय म्हणजे? बाकी काही म्हणजे त्यांच्या डोक्यात बऱ्याच काही गोष्टी आहेत. त्याचाच खुलासा करायला भेटले होते मला. काय काय गोष्टी आहेत? अक्ष, त्यांना आपल्या दोघांवर संशय. संशय? हो. तुम्ही लय लोड घेऊ नका. ते लय चांगले आपण वाईट असं काही नाही. त्यांच्या वागण्यावरून तर असंच वाटतंय की नाही नाही नाही, असं खरंच नाही. आणि तुम्हीच म्हणताय की नाही कायम आपल्याला जे योग्य वाटते ते आपण करत राहायचं आहे की नाही. लोकांना काय वाटावं आणि लोकांनी काय बोलावं ह्याच्यावर काय आपला कंट्रोल नाही आहे. नाही, आपण त्याचा विचार करायचा नाही. आपण आपलं काम करत राहायचं. आता झालंय काय, बघा नाही म्हणलं तर पोरीचे आई वडील आहेत. त्यांची पोरगी आहे माहेरात. त्यासनी टेन्शन येणं साहजिक आहे. हो, माझा राग येणं बी साहजिक आहे. त्या रागातनं बोलले असतील, त्याच्यापेक्षा जास्त काही सिरियस नाही आहे. तुम्ही लई विचार करू नका. आता झाले काय माहिती आहे काय, कुणाची डोसकी नाही ठिकाण्यावर, त्यामुळं कुणाचं कुणाला लागणं झालाय मेळ. तुम्ही लई विचार करू नका. आता ही जी परिस्थिती आहे ती काय कायम राहणार नाही. ही वेळ आपल्या घरावरची निघून जाईल, सगळं मिटून जाईल आणि लवकरात लवकर सगळं नीट होणार. बघा तुम्ही, विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर. फक्त आपल्या घरात जे काय चाललंय ते सगळं नीट होणार, सगळं मिटणार आणि लवकर होणार. बघा तर तुम्ही. अधिपती, घरातली गोष्ट घरातच राहिलेली बरी. ती बाहेर गेली का लोक चर्चा करतात. आपण विषय कशाला द्यायचा लोकांना चर्चा करायला?